नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवत आहोत 10 नोव्हेंबर 2024ला झालेला TET पेपर 1 आणि त्यातील मराठी विभाग. तर पहा, आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे आणि पाण्यात त जोडलेला आहे म्हणजे ही सप्तमी विभक्ती आहे आणि याचा कारकार्थ आहे अधिकरण. पर्याय क्रमांक 2 पाहू शकता इथं तई आ अधिकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. तर नपुंसकलिंगी किंवा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नाम ओळखण्यापूर्वी त्याचं एकवचन करून मगच ते आपण ओळखायला हवं. त्याला तो लागतो काय ती लागते काय ते बघायचं. तर बघा इथं फुगे आहे, हे अनेकवचन नाम आहे, त्याचं एकवचन होणार फुगा आणि फुग्याला काय लागतं तो फुगा म्हणतो आपण. तो फुगा म्हटलं तर पुल्लिंगी शब्द झाला. नंतर धागे हे अनेकवचन आहे, त्याचं एकवचन होतो धागा आणि तो धागा असं होतो, मग तो पण पुल्लिंग शब्द होतो. नंतर सोगे होते, तर तो सोगा ते सोगे म्हणजे काय होईल, हे पण पुल्लिंग नाम आहे. नंतर वांगे हे मुळातच एकवचन नाम आहे आणि त्याचं अनेकवचन होईल वांगी. मतलब ते वांगे एकवचनीला ते लागले म्हणजेच हे नपुंसकलिंग नाम आहे. पर्याय क्रमांक 4 वांगे. त्यानंतरचा प्रश्न पहा, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. या वाक्यातील विधेय भाग ओळखा. तर विधेय भाग काय आहे? पर्याय क्रमांक 1 मार्ग दिसला. तर पहा काय असतंय की या ठिकाणी पर्याय 1 हे आपले योग्य उत्तर आहे, मार्ग दिसला. तर हे विधेय आहे. वाक्याचे 2 प्रकार असतात, विधेय भाग आणि उद्देश भाग. तर ज्या भागात नाम असते त्याला उद्देश भाग म्हणायचं आणि राहिलेल्या भागाला विधेय भाग असे म्हणतात. तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे मिश्र वाक्य आहे. त्यानंतर पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ळ हे मूर्धन्य वर्ण आहे. पाहू शकता आपण मूर्धन्य वर्ण रू, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण झाला ळ. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय ओळखा. तर संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय होतो दुर्दैव, कारण महोदार्य, गंगोत, जनेक्य ही स्वर संधीची उदाहरणे आहेत आणि दुर्दैव हे काय आहे? विसर्ग संधीचे उदाहरण आहे. पहा, जनेक्य ह्या प्रकारात बसते. अ किंवा आप यांच्या पुढे ए किंवा आई आल्यास त्या दोहोऐवजी आई होतो. यामध्ये जनेक्य बसते. तसेच महोदार्य, जलोग, औक्षोदार्य, गंगोद हे काय आहेत? स्वरसंधीची जी काय आहेत उदाहरणे आहेत. म्हणजे अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास दोहोऐवजी काय येतो? औ येतो. त्यानंतरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगणात पानाफुलांची रांगोळी काढली. तर यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय 1 डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. त्यानंतरचा प्रश्न पहा, काय ह्याच्यातली म्हण ओळखायची आहे आणि 2ऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरापासून शब्द तयार होतो. त्याचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. तर ही म्हण होते भपका भारी खिसा खाली. भपका भारी खिसा खाली आणि तो शब्द होतो पसा आणि पसाचा समानार्थी शब्द होतो ओंजळ. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. भीतीदायक संकटचा काय केला? ह्या अलंकारिक शब्दाचा आपल्याला काय भीतीदायक संकटाचा यासाठी आपल्याला अलंकारिक शब्द शोधायचा आहे. तो आहे गंडांतर. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी कोणती? बडक्यांची उतरण बरोबर आहे. प्रवाशांची झुंबड बरोबर आहे. नाण्यांची चवड चूक. नाण्यांची चढत पाहिजे ते चवड दिलेत म्हणजेच हा आपला योग्य पर्याय आहे. गवताचा भारा पण योग्य आहे. इथे नाण्यांची चढत पाहिजे होती किंवा भाकऱ्यांची चवड पाहिजे होती. तर भाकऱ्यांची असते चवड आणि नाण्यांची असते चढत. नंतर बघा, माधुरी अतिशय हुशार आहे. या वाक्याचे अकरण रूपी वाक्य कोणते? तर माधुरी अजिबात मठ्ठ नाही. पुढचा प्रश्न पहा,
यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? यथान्याय म्हणजे न्यायाप्रमाणे. पर्याय क्रमांक 2. कृष्णा समपाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? सम, सारखा असे शब्द आले की काय होतो तो उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. एक वाक्य देऊन त्यामध्ये किती चुका झालेल्या आहेत ते विचारलेलं आहे. तर बघा इथं अलीकडे ल ला दुसरी विलांटी पाहिजे, इथे व पाहिजे, इथे बाण न पाहिजे, इथे दुसरा उकार पाहिजे. त्यानंतर मोहीमला ह ला दुसरी विलांटी पाहिजे, इथं व ला पहिली विलांटी द्यायला हवी आणि पाहिजेला पहिली विलांटी हवी. तर अशा प्रकारे ह्या इथं 7 चुका आहेत. किती चुका आहेत? 7. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्ह येतील? तर या वाक्यात 3 विरामचिन्हे येतील. मी विचारले नंतर स्वल्पविराम, नंतर इथं काय येतं अवतरणचिन्ह. तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? इथं येणार काय येणार? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे इथं काय येणार? अवतरणचिन्ह, दुहेरी अवतरणचिन्ह, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह अशी 3 काय येणार आहेत? विरामचिन्हे येणार आहेत. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर कानडी भाषेतून. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे कृष्णा काठ. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहाल? तर त्या उपस्थित होत्या म्हणजे त्यांना आभारपत्र लिहायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अभंगाच्या ओळी दिलेल्या आहेत, त्यांची विसंगत जोडी ओळखायची आहे. तर याच्यातील पर्याय क्रमांक 4 हे योग्य पर्याय आहे. नंतर एक कविता दिलेली आणि कविता वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहा, देवाने डोळे का मिटले असावे? त्याचं योग्य उत्तर आहे झालेली जीवितहानी पाहून. कवितेतील प्रेषित शब्दाचा अर्थ आहे देवदूत. कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो? तर प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठाई. खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. तर आदिम म्हणजे मूळचा, पत्थर किंवा पत्थर म्हणजे दगड, आस्था म्हणजे आपुलकी आणि लतिका म्हणजे कन्या नाही, तर लतिका म्हणजे वेल होते. त्यामुळे पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर आपलं आहे. थोडा डिस्टर्बन्स आहे तर इग्नोर करा आणि योग्य उत्तर तुम्हाला योग्य उत्तर तुम्ही काय करून घ्या, टिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क्स काढता येतील. पहा, पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? धाबे दणाने अंगाचा थरकाप उडणे, पोटात गोळा येणे, अंगाचा तिरपापड होणे. तर धाबे दणाने अंगाचा थरकाप उडणे किंवा पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. ह्या तिन्हींचा अर्थ एक होतो आणि अंगाचा तिरपापड होणे म्हणजे खूप राग येणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? अनुरूप विजोड, आवृत्त परावृत्त, कोवळे निबर, टवटवीत मलूट. तर आवृत्त अनावृत्त इथं असायला हवे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर उतारा दिलेला आहे. उतारा वाचून त्याच्यावरची काय द्यायची प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, उत्तरे काय आहेत? व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? तर व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते. नंतर संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण एकमेकांची मते ठाऊक असतात, हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असतात. तर अ, ब, क सर्व बरोबर. उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पर्याय क्रमांक 1. मामाने भाचीस बोलकी भावली आणली. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? विशेषण आहे बोलकी. बोल, हस, कर अशा धातूंना प्रत्यय लागून जेव्हा त्यापासून विशेषण बनते तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? धातुसाधित विशेषण असे म्हणतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर हे आहे शब्दयोगी अव्यय. अशा प्रकारे आपण मराठी सेट बीचं आपण काय केलेलं आहे? ॲनालिसिस केलेलं आहे. तर बघा, तुम्ही योग्य उत्तरांना टिक करून घ्या. आयोगाची उत्तरसूची येईलच. ओके.